डोळ्यांचा गजर, सनईचा गजर, त्याचबरोबर सुंदर असा अलौकिक सोहळा, नामापुरता अलौकिक सोहळा। नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका शिमगोत्सवच्या व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, कोकणात अजून देखील शिमगोत्सव संपलेला नाही, कारण आमच्या दाराशी आहे शिमगा। मंडळी, आज आपण एका अशा शिमगोत्सवाला आलो आहोत जो आहे आमच्या संगमेश्वर तालुक्यामधला धामापूर या गावचा। नवसरीचा शिमगोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे। आता इथे आहे ना, एक रण आणणं किंवा रण उठवणं हा प्रकार असतो। नक्की हा प्रकार काय आहे तो पाहण्यासाठी व्हिडिओ नक्कीच पुढे पाहत राहा। पण त्या अगोदर टी शर्ट कसं आहे भावांनो, आवडलं ना? मंडळी, तुम्हाला जरी टी शर्ट मागवायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ते सगळं कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती तुम्ही जाऊन हे टी शर्ट मागू शकता। बायग्या म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे आणि आपले मित्र आहेत, कोकणातलाच एक तरुण आहे, त्याने सुरू केलेलं हे टी शर्टचा व्यवसाय। स्क्रीनवरती डिटेल्स दिले आहेत, तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्सवरती जाऊन तुम्ही हे टी शर्ट ऑर्डर करू शकता। कसं वाटलं? आहे ना झकास? चला शिमगोत्सव पाहायला जाऊया, रण कसं उठवतात ते बघूया। चला मंडळी, फायनली आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी येऊन पोचलो आहोत। थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे। ग्रामस्थ मंडळी, आजूबाजूची पंचक्रोशीतली मंडळी हा रण उठवण्याचा कार्यक्रम बघायला आवर्जून उपस्थिती लावतात। चला आपण पण आता त्या ठिकाणी पोहोचूया, गावकऱ्यांकडून काही माहिती मिळते का ती पाहूया। नमस्कार, मी अनिल शांताराम मिंडे, मिंडेगावकर, धामापूर, नवसरी ग्रामस्थ मंडळ धामापूर या देवस्थानाचे आम्ही प्रमुख मानकरी आहोत, गावकर आहोत। शिमगोत्सव सोहळा 2025 प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 16 तारखेला आलेला आहे। त्या निमित्तानं ही सगळी मंडळी या शिमग्याच्या उत्सवात जवळजवळ मला 5 ते 6 हजार मंडळी, ग्रामस्थ, भक्तभावक या ठिकाणी जमत असतात, आपली सेवा देत असतात। त्यामुळे हा उत्सव आमच्या तालुक्यातील, संगमेश्वर तालुक्यातील सर्वात शेवटचा शिमगा म्हणून ओळखला जातो आणि तसा तो प्रख्यात आहे। त्याचं वेगळं स्वरूप आणि वेगळं म्हणायचं म्हटलं तर त्या उत्सवात अनेक हे ग्रामस्थ मंडळ उपक्रम राबवत असतात। वेगवेगळी कला दरवर्षी वेगळं काहीतरी या ठिकाणी भाविकांना दाखवावं अशा माध्यमातून सगळं हे घडत असतं। त्यासाठी हे आमचं ग्रामस्थ, नवसरी ग्रामस्थ मंडळ तत्पर असतं। यासाठी आम्ही हा शिमगोत्सव साजरा करण्याची आम्ही 1 महिना अगोदर ही पूर्वनियोजन करत असतो, जेणेकरून शिमगा उत्सवात कोणती अडचण येता कामा नये। त्यामुळं 1 महिना अगोदर पूर्वनियोजन करून उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही ठरवत असतो। त्याप्रमाणे आज शिमगोत्सव सोहळा संपन्न होत आहे, सुरू झालेला आहे। अनेक भक्तवाईक या ठिकाणी परदेशातून, दूरवरतून, मुंबईतून, चाकरमानी, इतर आपली जी मंडळी जी ज्या ठिकाणी आहे भक्तवाईक त्या या ठिकाणी आलेली आहे, देवीची सेवा, देवीच्या चरणी विलीन होण्यासाठी आलेले आहे। यासाठी अजून एक वेगळा भाग म्हणजे आमच्या धामापूर गावातील श्री वाघजाई देवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आत्ता थोड्या वेळानंतर रंग आणि रणदेवाचं दर्शन होणार आहे। अतिशय रोमांचक आणि देखणं आणि डोळ्याचं पारणं फेडणारं असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। ते आता थोड्याच वेळात आपल्याला सगळ्यांना, आपल्या भक्तवाईकांना पाहायला मिळेल। त्याच्यामध्ये अनेक वेगळ्याचा पद्धत आपल्या कोकणामध्ये जी पद्धत आहे की गवताचे ओरंडे असतील, भारे असतील, अशा सगळ्या टाळे, गवत, सगळ्या अशा वस्तू घेऊन सगळे हे रंगदेवता, रणदेवता सगळी त्यांची ग्रामस्थ मंडळी, अति लहान बाळगोपाळापासून महिला मंडळापासून सगळी त्यामध्ये सहभागी होतात आणि तो उत्सव ती सहभागी होऊन ह्या साणेवर देवीच्या पालखीसाठी सगळेजण येत असतात आणि हा सगळा रोमांचक पाहण्यासाठी सगळी मंडळी आतुरतेने त्याची वाट पाहत असते। असा रोमांचक सोहळा आता आपल्या थोड्याच वेळा तुम्हाला पाहायला मिळेल। देवता आणि रणदेवता यांचं आजच्या या शिमगोत्सवामध्ये आगमन होणार आहे आणि या शिमगोत्सव सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आगळा वेगळा असा हा शिमगोत्सव सोहळा आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे। डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा धामापूर गावचा ऐतिहासिक शिमगोत्सव आता सुरू झाले। बाहेर प्रदक्षिणेसाठी 3 वेळा या प्रांगणातून बाहेर निवासी पालखी घेऊन जाण्याचं काम आमची हौशी बाळगोपाळ
मंडळी मगाशी आपण आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती बघा, आता हळूहळू गर्दी गोळा व्हायला किंवा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पूर्ण जे काही वरून आहे ते सगळंच भरून जाणार आहे. बरेच असे पंचक्रोशीतले भक्त भाविक हा आगळा वेगळा शिमगोत्सव पाहिला आवर्जून या ठिकाणी हजेरी लावतात. तो थोड्याच वेळात आपल्याला रण उठवणं काय असतं ते पाहायला मिळणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की रण कसा उठवला जातो किंवा आणला जातो तो प्रकार तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ती वेळ जवळ आली आहे. आपल्यासोबत अजून आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत. नमस्कार. नाव सांगा दादा. माझं नाव दीपक वरुण पांचाळ. आता काय होणार आहे, आता सांगा मला काय होणार नक्की. सगळे माणसं जमा व्हायला लागले. हां बरोबर. आता आपल्या नवसरी देवीचा शिमगोत्सव आता 16 थोड्याच वेळात साजरा होणार आहे. दोन देवीचे रणदेवतेचे जे 2 फेरे असतात ते ऑलरेडी झालेले आहेत. बरोबर. आता तिसरी रणदेवतेची जी फेरी आहे ती आता होणार आहे. ती पाहण्यासाठी आपण आता सर्वांनी याची देही याची डोळा आता आपण याचा आनंद घेऊया. मंडळी बघा रणाची तयारी झाली आहे. सगळेच ग्रामस्थ गावकरी मंडळी आलेत. देवी आणि या वाघजाई देवीने हा नवसरी देवीचा शिमगोत्सव सोहळा मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळ्यांनी टाळ्या करत आहे. सुंदर असं पारंपरिक धामापूरचं सुश्राव्य असं ढोल वादन, सुश्राव्य असं संगीतमय सनई वादन, रंगांची उधळण, डोळ्यांचा गजर, सनईचा गजर, त्याचबरोबर या झाडांच्या
रंगदेवतेच्या रंगामध्ये न्हावून जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण अर्पण करत आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि आलाच तो क्षण. सुंदर असं या ठिकाणी रणदेवतेचा सोहळा. ढोलपथक कृपया यायचं आहे लगेच. ढोलपथक डीजे. चला मंडळी, फायनली रण उठवणं किंवा रण आणणं काय असतं ते पाहिलंय. फुल थरार, फुल टू थरार ना, जबरदस्त मजा आली. फायनली आगळा वेगळा आपल्याला काहीतरी शिमगोत्सवमधला पाहायला मिळेल. आता थोडंसं जत्रेमध्ये भेटून छान वाटतं. काय नाव? मुकुंद पडे. भेटून छान वाटतं. आपल्याला पूर्ण गावाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपल्यासोबत आता याच गावचे सुपुत्र धनावडे साहेब आहेत. साहेब, कशा पद्धतीने हा शिमगोत्सव साजरा होतो? खरं तर हे जे वातावरण शिमग्याचं आहे ते या धामापूर गावामध्ये या वाघजाई देवीचा शिमगोत्सव एवढा मोठ्या ताटामध्ये साजरा केला जातो, जेणेकरून संपूर्ण चाकरमानी हा या तिन्ही शिमगोत्सव या धामापूरमध्ये 3 शिमगो साजरे केले जातात. आणि या वातावरणामध्ये संपूर्ण चाकरमानी जो आहे तो सगळी कामं धंदा सोडून आपला जो व्यवसाय आहे तो सोडून या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी खास आपल्या गावामध्ये उपस्थित आणि एवढ्या आनंदामध्ये साजरा केला जातो. ढोल ताशे वाजंत्री या तालासुरामध्ये आमच्या सगळ्या लोकांना जसा आनंद देता येईल ते गावकरी या शिमग्याच्या निमित्तानं सगळी मंडळी जी मुंबईकरांसाठी किंवा इतर जी पाहुणे मंडळी आहे त्यांना कशी चांगल्या पद्धतीने आनंद देता येईल या माध्यमातून गावकरी मंडळी त्यांची व्यवस्था केली जाते. आणि अशातच एवढा शिमगा मोठा साजरा केला जातो जेणेकरून त्यांना आनंद मिळाला पाहिजे, देवीचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, अशा आनंद घेऊन आपले चाकरमानी मुंबईला परतन करतात आणि आपला कामधंदा व्यवसाय सुरू करतात. खूप सुंदर. आपण देखील माझे मित्र आहात, परंतु या संपूर्ण तालुक्यामध्ये वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी तुमचं यूट्यूब चॅनल माझ्यापर्यंत येतं आणि मला बोलण्याची संधी देत आहे. आणि या संगमेश्वर तालुका किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे आमचे सांस्कृतिक किंवा कोकणातले जे कार्यक्रम आहेत तुम्ही पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये
जे सादरीकरण करतात त्याबद्दल तुमचं पहिला अभिनंदन करतो. धन्यवाद साहेब, धन्यवाद.